चला. नमस्ते मित्रांनो. महाराष्ट्राचा भूगोल या विषयावरती आपल्याला माहिती आहे की गट ब आणि गट क ला सगळ्यात जास्त प्रश्न असतात. आणि त्याचबरोबर खालच्या पोलीस भरती असू द्या, सरळ सेवा भरती असू द्या, या परीक्षेला सुद्धा सर्वात जास्त प्रश्न असतात. आपल्याला त्या डायरेक्शनला जायचंय. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर ज्या ज्या प्रकरणावरती प्रश्न असतात त्या प्रकरणावरती आयोगाचे प्रश्न कसे असे आलेले आहेत आणि त्या धर्तीवरती आपण सराव सुद्धा करायचा आहे. मग आता या ठिकाणी आजपासून आपण आता प्रश्नाचं सगळी मालिका बघणार आहोत. मागच्या वेळेस आपण पहिले प्रकरण बघितलेलं आहे. आता ह्या वेळेस दुसरं प्रकरण बघायचं आहे. मग आता दुसरं प्रकरण येतं महाराष्ट्राच्या भूगोलमधलं प्राकृतिक रचना. आता प्राकृतिक रचनेमध्ये काही आयोगाचे प्रश्न आहेत, काही सराव प्रश्न आपण काढलेले आहेत. आपण हे सगळे बघत जायचे. मग यामध्ये आता पहिला प्रश्न येतो असतो आयोगाचा प्रश्न आहे असिस्टंट पूर्व परीक्षा 2015चा. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? ठीक आहे. दोन विधानं दिलेले अ आणि ब. यामध्ये मालवण जवळील खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आहे आणि ब आहे एलिफंटा लेणी उंदिरी बेटावरती आहे. आता या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे, महाराष्ट्राचा भूगोल आपण बघितल्यानंतर हा कोकणाबद्दलचा प्रश्न आहे. प्राकृतिक रचनेमध्ये या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, तीन पार्ट पाडले जात असतात: कोकण, सह्याद्री आणि पठार, असे तीन भाग पाडले जात असतात. हा जो प्रश्न येतो हा कोकणावरती येतो असतो. बघा, कोकणाच्या बद्दल थोडक्यात माहिती लक्षात घेतली पाहिजे की उत्तरेकडे इथं दमणगंगा नदी आहे. दमणगंगा नदीपासून ते तेरेखोल नदीपर्यंतचा एरिया हा कोकण येत असतो. ठीक आहे. 720 किलोमीटर लांबी येत असते. रुंदी या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 50 ते 100 किलोमीटर पर्यंत रुंदी येत असते. बघा, 40 ते 80च्या दरम्यान सरासरी रुंदी आहे. मग आता या ठिकाणी हा पहिला जो मुद्दा येतो, मालवण जवळील खांदेरी बेटावरती सिंधुदुर्ग जलदुर्ग आहेत. आता या जलदुर्गाबद्दलची माहिती दिलेली. उत्तरेकडून दक्षिणेकडे जर बघितलं आपण तर मड, अंबू, साष्टी, बुचर, कुलाबा, पुंदेरी, खांदेरी, ठीक आहे, जंजिरा, कासा, त्याच्यानंतर खाली कोर्टे नावाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपलं बेट लागत असतं. बघा, हे बेट लक्षात घेतले पाहिजेत. मालवण जवळ जे बेट येतं ते येतं कोर्टे बेट. या ठिकाणी कोर्टे बेट येत असतं बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. आता मालवण जवळ खांदेरी बेट आहे का? नाही. आता खांदेरी बेट लागत असेल तर हे रायगड जिल्ह्यामध्ये येत असतं. मालवण जवळ जे येत असतं ते कोर्टे बेट आहे. त्या कोर्टे बेटावरती सिंधुदुर्ग नावाचा जलदुर्ग येत असतो. त्यामुळे हे विधान जे अयोग्य आहे. इथं मालवण जवळ जर बघितलं तर इथं खांदेरीच्या ऐवजी कोर्टे बेट पाहिजे होतं. ठीक आहे. खांदेरी बेट कुठे आहे? रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे हे विधान अयोग्य येत असतं. आणि एलिफंटा लेणी उंदिरी बेटावर आहे. एलिफंटा लेणी जी आहे ती उंदिरी बेटावर नाहीये, ती घारापुरी बेटावरती. ठीक आहे. उरण तालुक्यामध्ये घारापुरी नावाचं बेट लागत असतं रायगड जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी येत असतं. बघा, म्हणजे हे विधान सुद्धा अयोग्य आहेत. मग आता खाली अयोग्य आहेत, ब योग्य आहेत, अ आणि ब दोन्ही योग्य आहेत, अ आणि ब दोन्ही अयोग्य आहेत. मग आता यावरून लक्षात येत आहे की आपलं उत्तर कुठलं येतंय? अ आणि ब दोन्ही पण अयोग्य आहेत. ठीक आहे. आणि बरोबर काय पाहिजे होतं तेही या ठिकाणी सांगितलेले आपण. दुसरा प्रश्न येतो, दख्खन पठाराची उंची टिंब मीटरच्या दरम्यान आहे. आता आपला महाराष्ट्राचा पूर्वेकडचा जो पार्ट येतो त्याला म्हणायचं दख्खनचे पठार. ठीक आहे. आता या ठिकाणी डोळ्यासमोर महाराष्ट्राचा नकाशा डोळ्यासमोर घ्यायला पाहिजे आपण अगोदर. या ठिकाणी लक्षात घ्या, असा महाराष्ट्र आहे. इथं सह्याद्रीच्या डोंगररांगा आहे आणि हा पूर्ण एरिया म्हणजे पठारी प्रदेश आहे. 750 किलोमीटर लांबी आहे, 700 किलोमीटर रुंदी येत असते बघा याची. आणि लावा रसापासून बनलेलं आहे. लावा रसाची जाडी या पार्टमध्ये जास्त आहे सह्याद्री डोंगररांगेजवळ, आणि या पार्टमध्ये खूप कमी आहे. या पार्टमध्ये 900 मीटर आहे आणि या पार्टमध्ये पूर्वेकडं 300 मीटर आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना पठाराची उंची दर 1 किलोमीटरला 1 मीटरनं कमी होत जात असते. तर त्यामुळे मिनिमम 300 मीटर, मॅक्झिमम 900 मीटर. सरासरी जर विचारलं तर 450 मीटर आपल्या पठाराची उंची येत असते. बघा, तर आता 300 ते 900 आहे का? आहे. हे 300 ते 900 मीटर आपलं उत्तर राहील. ठीक आहे. हा दुसरा मुद्दा येतो आपला.
पुढचा प्रश्न येतो असतो, कोकणाची उत्तर दक्षिण सीमा टिंबटिंब यांनी निश्चित केलेली आहे. मग अगोदरच सांगितलेले कोकणाचे एकदम उत्तरेकडचं टोक येत असतं दमणगंगा नदी आणि एकदम दक्षिणेकडचं टोक येत असतं तेरेखोल नदी. त्यामुळे हे याचं उत्तर आहे. 750 आपलं 720 किलोमीटर लांबीचा पार्ट येतो असतो बघा. ठीक आहे. आता या आसरा नदी दमणगंगा नदी हे लागू होणार नाही, कारण आसरा नदी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वरच्या भागात आहे, दमणगंगा एकदम टोकाला आहे. तानसा नदी ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातून वाहत असते. ठीक आहे. गाड नदी तर ते उपनदीचा भाग आहे. वैतरणा आणि तेरेखोल बसणार नाही. वैतरणा पालघर जिल्ह्यातच आहे, तेरेखोल पालघर जिल्ह्यातच येत असते बघा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो असतो, जोड्या लावाय. मग जोड्यामध्ये एका बाजूला जिल्हे दिले, दुसऱ्या बाजूला डोंगररांगा दिलेले आहेत. मग आता जिल्हे औरंगाबाद, नांदेड, गडचिरोली आणि धुळे जिल्हा आहे. इकडे डोंगररांगा आहेत. ठीक आहे. आता औरंगाबाद जिल्ह्यातल्या डोंगररांगा कुठल्या आहेत? वेरूळच्या डोंगररांगा आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये मुदखेडच्या डोंगररांगा आहे. नाहीतर हे गावाचेच नाव आहे, हे गाव त्या त्या जिल्ह्यामध्ये लगेच लक्षात आलं पाहिजे की त्या ठिकाणी त्या डोंगररांगा असल्या पाहिजेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरजागडच्या डोंगररांगा आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये गाळणा डोंगररांगा आहे. मग अशा प्रकारचा पर्याय बघा, 3 2 2 3 4 1 2 3 4 1 हे उत्तर या ठिकाणी लागू होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा आहे जोड्या लावा म्हणूनच आहे, सॉरी. पाचवा एक प्रश्न येतो बघा, प्राचीन ग्रंथामध्ये मूषक, आळूक, कूपक अशी नावे असलेला खालीलपैकी कोणता प्रदेश आहे? ठीक आहे. ही जी नावं आहेत ही नावं आपल्याला माहिती आहे. आपल्या प्राकृतिक रचनेचे 3 भाग पाडले जातात, कोकण, सह्याद्री आणि पठार. सह्याद्रीला प्राचीन कालखंडापासून सह्याद्रीच नाव आहे. 1865ला इंग्रजांनी त्यांचं नाव ठेवलेले पश्चिम घाट. ठीक आहे. आणि पठाराला या ठिकाणी पठारच नाव आहे. काही जणांना दख्खनचं पठार म्हणतात, काही जण महाराष्ट्राचे पठार म्हणतात. आणि परत पठारी भागामध्ये ज्या डोंगररांगा आहेत त्या डोंगररांगेवरती असलेल्या पठाराला वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे नाव आहेत. ठीक आहे. मग आता प्राचीन नाव राहिलं फक्त कोकणाचंच. मग आता प्राचीन कालखंडामध्ये कोकणाला मूषक पण नावानं ओळखलं जायचं, आळूक पण, कुपक पण. तर याचा अर्थ हे कोणत्या भागाची नावं आहेत? तर कोकणाची नावं येत असतात बघा. ठीक आहे. आता हे खानदेश, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी आपण जर बघितलं तर विदर्भामध्ये असे 2 भाग पाडले जात असतात, वराड आणि झाडी. ठीक आहे. झाडीची एरिया म्हणजे पूर्व विदर्भाचा एरिया आहे आणि वराड म्हणजे पश्चिम विदर्भाचा एरिया आहे. ठीक आहे. आता हा खानदेश म्हणजे तापी नदीच्या खोऱ्याची एरिया आहे आणि मराठवाडा म्हटलं की गोदावरी नदीचा एरिया येतो असतो. पुढच्या प्रश्नाकडे जो आपण, पुढचा येतो जोड्या लावा. आता एका बाजूला डोंगररांगा दिलेल्या आहेत, दुसऱ्या बाजूला जिल्हे दिलेत. जिल्हे अगोदर दिले होते, नंतर डोंगररांगा नंतर दिल्या होत्या. याला थोडं उलटं केलंय आता. परत त्याच डोंगररांगा आहे गाळणा. गाळणा डोंगररांगा धुळे जिल्ह्यामध्ये. मग कधी कधी उत्तर काढताना एक काम करायचं आहे की पहिले जे कन्फर्म आहे अगोदर ते बघायचं. आता अचं 3 असलं पाहिजेत. अचं 3 कुठं आहे? इथंच आहे फक्त, म्हणजे उत्तर कन्फर्म हे. म्हणजे बाकीचे डोंगररांगा जर तुम्हाला माहिती जरी नसल्या तर उत्तर काढता येतं. ठीक आहे. त्याचबरोबर दरेकाचा डोंगररांगा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. चिरोली, गडचिरोली, कारण हे नावातच आलेले आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजेत. आणि गरमसूर डोंगररांगा नागपूर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. या गरमसूर डोंगररांगेमध्येच कालिदासांनी मेघदूत नावाचं महाकाव्य रचलं गेलेलं आहे संस्कृतमधून. तर या ठिकाणी ह्या सगळ्या घटना घडामोडीचा इतिहासही थोडक्यात माहिती असला पाहिजे. तर या जोड्या लावाचं उत्तर येतं 2 नंबर. पुढचा प्रश्न येतो असतो, 2 विधानं दिलेली आहेत. यामध्ये अ आणि ब मध्ये, अ मध्ये दिलेले महाराष्ट्रात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना बेस्वाड खडकाची जाडी वाढत जाते. बरोबर आहे. महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये 300 मीटर जाडी येते आणि पश्चिम भागाकडे जाताना या ठिकाणी जवळपास 900 मीटर पर्यंत जाडी आहे. आणि सह्याद्रीमध्ये तर जवळपास 2000 पेक्षा अधिक मीटरची जाडी येत असते बघा. ठीक आहे. नंबर ब आहे, सह्याद्री पर्वतात बेस्वाड खडकाची जाडी सर्वाधिक म्हणजे 2200 मीटर आहे. हेही बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहे.
अ बरोबर आहे, ब बरोबर आहे. पहिले विधान बरोबर असले तरी दुसऱ्या विधानाशी त्याचा संबंध नाही. दोन्ही विधानं बरोबर असून दुसरे विधान पहिल्या विधानाशी संबंधित आहे, बळकटी देते. उत्तर येतं 4 नंबर. त्याच्यानंतर आहे परत जोड्या लावाचा मुद्दा येतो असतो बघा. घाट आणि रस्ते दाखवलेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे सह्याद्री डोंगररांगेमध्ये जो खोलगट एरिया आहे त्याला घाट म्हटलं जात असतं. कारण कोणताही डोंगर जर बघितला आपण आसान आसान असा कधीच नसतो. या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजेत. डोंगररांगेचा जो भाग असतो तो डोंगररांगेचा काही भाग सखल असतो, काही उंचवट्याचा असतो, काही खोलगट असतो. अशा प्रकारची रचना असते बघा. मग यामध्ये डोंगररांगेवरचा वरचा जो भाग असतो त्याला घाटमाथा म्हणतात. डोंगरावरचा जो डोंगर असतो त्याला म्हणायचं शिखर, आणि हा जो खोलगट भाग असतो त्याला म्हणायचं दरी. तर अशा पद्धतीनं हे 3 भाग पाडले जात असतात. ठीक आहे. मग या घाटमाथा भागामध्ये थंड हवेची ठिकाणं असतात बघा. मग आपल्याला माहिती आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी, त्र्यंबकेश्वर ही थंड हवेची ठिकाण आहे. पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार नावाचं थंड हवेचे ठिकाण आहे. खाली नगर जिल्ह्यामध्ये कळसुबाई, हरिश्चंद्रगड ही थंड हवेची ठिकाणे येत असतात. ठाणे जिल्ह्यामध्ये माळशेज घाट येतो असतो. थोडं खाली आलं की पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर, खंडाळा, लोणावळा येत असतं. रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर माथेरान येत असतं. थोडं खाली आलं की सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर, पाचगणी येते. आणखीन खाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा येत असतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली येत असतं. तर हे थंड हवेची ठिकाणी या पट्ट्यामध्ये येत असतात. त्याच्यानंतर हा शिखराचा भाग लक्षात घ्यायचा. मग महाराष्ट्रात सर्वाधिक उंची शिखर आपल्याला माहिती आहे कळसुबाई 1 नंबरला आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला साल्हेर आहे, 3 नंबरला महाबळेश्वर आहे, 4 नंबरला हरिश्चंद्रगड आहे, 5 नंबरला राजगड लागत असतं, नंतर रायरेश्वर आहे. ठीक आहे. तर असा हा उतरता क्रम या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. तर हा शिखराचा भाग लागत असतो. आणि जो दरीचा भाग असतो त्या दरीच्या भागातून कोकणातून पठारावर किंवा पठारावरून कोकणामध्ये जाण्यासाठी वेडेवाकडे रस्ते काढलेले आहेत. त्या वेडेवाकड्या रस्त्यांनाच म्हणायचं घाट. मग आता उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना बरेच घाट आहेत. त्यापैकी 10 ते 12 घाट असे आहेत की ते कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे. कारण मेजॉरिटी वेळेस प्रश्न त्या 10 ते 12 घाटावरतीच आलेले आहेत. त्यामुळे ते 10 ते 12 घाटावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं. मग हे 10 ते 12 घाट कुठले कुठले हे बघा. उत्तरेकडचे डोंगररांगा आणि ह्या दक्षिणेकडचं टोकी. मग या ठिकाणी मुंबईवरून नाशिकला जाताना थळ किंवा कसारा घाट लागत असतो. ठीक आहे. नगरवरून आपलं ठाणेवरून नगरला जाताना माळशेज घाट लागत असतो. मुंबईवरून पुण्याला येताना बोर घाट लागत असतो. यालाच म्हणायचं खंडाळा घाट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुणे शहरातून इकडं रायगडला जाण्यासाठी वरंदा घाट लागत असतो. नंतर पुण्यावरून इकडं साताराला जाण्यासाठी इथं डोंगररांग आहे, इथं खंबाटकी घाट लागत असतो. इथं वाई नावाचं गाव आहे, वाईवरून वरती महाबळेश्वरला जाण्यासाठी पसरणी घाट लागत असतो. महाबळेश्वरवरून पलीकडे कोकणात उतरण्यासाठी महाडला जाण्यासाठी आंबेनळी घाट लागत असतो. पुढे कराड आहे, कराडवरून चिपळूणला जाण्यासाठी कुंभारली घाट लागत असतो. ठीक आहे. थोडं पुढे गेले की कोल्हापूर आहे, कोल्हापूरहून इकडे रत्नागिरीला जाण्यासाठी आंबा घाट लागत असतो. कोल्हापूरहून इकडं गोव्याला जाण्यासाठी फोंडा घाट लागत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरहून इथं कणकवलीला जाण्यासाठी हनुमंते घाट लागत असतो. आणि इथं सावंतवाडीवरून बेळगावला जाण्यासाठी आंबोली घाट लागत असतो. तर हे 10 ते 12 घाट लक्षात घेणं गरजेचे आहे. यांचा दक्षिणेकडे जातानाचा क्रम, उत्तरेकडे जातानाचा क्रम, या क्रमाने हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर त्यामुळं त्या हिशोबानं इथं बघितलं पाहिजे. मग आता आपण ज्या बघितलेले 10 ते 12 घाट आहेत हे 4 घाट त्यामध्ये आलेलेच आहे. कसारा घाट म्हणजे मुंबई नाशिक दरम्यानचा घाट येत असतो. बोर घाट मुंबई पुणे दरम्यानचा घाट येत असतो. पसरणी घाट वाई ते पाचगणीच्या दरम्यानचा घाट या. आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी दरम्यानचा घाट या. म्हणजे 2 4 1 3 2 4 1 3. ठीक आहे. हे याचं उत्तर येत असतं बघा. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आता शिखरांचा दिलेला आहे.
आणि यांचा उतारता क्रम विचारलेला आहे. उंचीनुसार उतारता क्रम, एकतर एक चढता क्रम विचारतात किंवा उतारता क्रम विचारतात बघा. मग आता उतारता क्रम याचा अर्थ सर्वाधिक उंचीचं एक नंबरला ठेवायचं आणि सर्वात कमी उंचीचं जे आहे ते शेवटच्या नंबरवरती ठेवायचं. हे सगळं बघायचे नाही. यातलं आपल्याला माहिती सगळ्यात जास्त उंच कुठलं आहे, हे एक नंबरला आहे. अन सुरुवात पाहिजेत, मग अन सुरुवात सगळीकडेच आहे, याचा अर्थ एकावरून उत्तर काढता येणार नाही. मग आता याच्या खालोखाल कोणतं आहे, याच्या खालोखाल महाबळेश्वर आहे, बरोबर आहे. महाबळेश्वर खालोखाल सप्तशृंगी. आता हे जर बघितलं आपण 1646 मीटर उंचीचं आहे, हे 1400 या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 1438 मीटर उंचीचं आहे, हे 1416 मीटर उंचीचं आहे बघा. तोरणा जे आहे 1404 मीटर उंचीचं आहे आणि त्र्यंबकेश्वर 1304 मीटर उंचीचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, हा उतरता क्रमच आहेत. म्हणजे अ ब क ड ई, अ ब क ड ई, पहिलाच पर्याय उत्तर इथे. आणि जर यांनी विचारलं असतं चढत्या क्रमाने लावा, तर 1 नंबरला हे घ्यावं लागलं असतं, 2 नंबरला हे, 3 नंबर, 4 नंबर, हे 5 नंबर, म्हणजे याला उलटा करावं लागला असतं आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो असतो बघा, खाली सह्याद्रीमधील विविध शिखरे गिरीस्थाने दिली आहेत, त्यांना त्यांच्या उंचीनुसार उतरत्या क्रमाने मांडा. म्हणजे शिखराचा परत उतरत्या क्रमाने मांडा. हा प्रश्न सेम हायच पॅटर्न येतो असतो बघा. मग इथं बघा कळसुबाई 1 नंबरला आहे, पण सगळ्या पर्यायात कळसुबाई आहे. चला मग आता इथे जाऊन काही समजणार नाही. 2 नंबरला महाबळेश्वर यायला पाहिजेत बघा, हे 2 कटलेत. आता 3 नंबरला तारामती यायला पाहिजेत, हे तारामती याच्या खालोखाल येतं बघा. आणि 4 नंबरला भीमाशंकर, म्हणजे उत्तर येतं 3 नंबर. 4 नंबर पण येणार नाही. तर अशा पद्धतीनं ही उतारता क्रम लक्षात घ्या, अशाही पद्धतीनं उतारता क्रम लक्षात घ्यायचे. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचंय. पुढचा प्रश्न आहे, दक्षिणी पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला आहे. हे दक्षिणी पठार म्हणजेच दख्खनचे पठार म्हणायचे त्यांना. ठीक आहे. दख्खनचे पठार जे आहे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक 4 राज्यात पसरलेले आहेत. आणि या 4 राज्यात जेवढं दख्खनचे पठार आहेत त्याच्यापैकी जवळपास 86% एरिया एकट्या महाराष्ट्राने व्यापला गेलेला आहे. म्हणून दक्षिणी पठाराने महाराष्ट्राचा 86% भाग व्यापलेला आहे. तर हे टक्केवारी एक्झॅक्टली फॅक्ट डाटा आहे. हा फॅक्ट डाटा आपण जसा तसाच लक्षात घेतला पाहिजे. ठीक आहे. आणि महाराष्ट्र पठाराने या ठिकाणी महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळाचे 90% भाग व्यापला गेलेला आहे, तर दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा 86% भाग व्यापला गेलेला आहे. हे 2 मुद्दे थोडे अलग अलग आहे, एवढं लक्षात घेतलं पाहिजे. पुढचा प्रश्न येतो, खाली दिलेल्या महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीचा कोणता क्रम उतरत्या क्रमाना बरोबर आहे. आता उतरत्या क्रमाना क्रम बरोबर असलेला पर्याय कोणता आहे, तर परत मुद्दा तोच आहे, कळसुबाई. कळसुबाईनं सुरुवात होणार आहे. कळसुबाई नंतर हरिश्चंद्रगड, महाबळेश्वर, साल्हेर येणारे 2 नंबरला, त्यामुळे हे 2 पर्याय कटले. साल्हेर नंतर येतं महाबळेश्वर, म्हणजे हा पर्याय कटला. याचा अर्थ उत्तर काय हाय. हे बघा महाबळेश्वर पर्यंत या ठिकाणी लक्षात आलं, इथून पुढे झालं उत्तर क्लिअर हे म्हणून. आता महाबळेश्वर इथं पण आलं असताना मग पुढे जावं लागलं असतं आपल्याला. तर जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत पुढे जायचा प्रयत्न करायचा आपण, तरच उत्तर क्लिअर होतील. ठीक आहे. काय म्हणजे प्रश्न काही अवघड नाहीये, हे लक्षात घ्या. आयोगाचे प्रश्न आहेत आणि मेन्सचे प्रश्न आहेत, प्रिलिमला तर याच्यापेक्षा सोपे असतात. मग खालील शिखराचं उंचीनुसार उतरता क्रम, म्हणजे मेजॉरिटी प्रश्न शिखरावरती दिसू लागलेत बघा. परत शिखरावरती प्रश्न विचारले गेलेले आहे. मग आता कळसुबाईनं सुरुवात नाहीये, साल्हेरनं सुरुवात, याचा अर्थ 1 किंवा 2 हे 2 पर्याय कटलेत. या 2 पर्यायापैकीच उत्तर आहे. ठीक आहे. आता साल्हेर नंतर त्र्यंबकेश्वर आहे की साल्हेर नंतर महाबळेश्वर आहे, तर महाबळेश्वर यायला पाहिजेत, हा पर्याय पण कटला. तर याचा अर्थ बाकीचे बघण्याची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. पण तरीही तुम्हाला उंची लागत असेल तर साल्हेरची उंची 1567 आहे, महाबळेश्वरची 1438 मीटर आहे, अस्तंबाची या ठिकाणी 1325 मीटर आहे आणि त्र्यंबकेश्वर 1304 मीटर येते. ठीक आहे. साल्हेर जे ते सटाणा तालुक्यात येतं असतं नाशिक जिल्ह्यामध्ये. महाबळेश्वर आपल्याला माहिती आहे सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर नावाचा तालुका आहे. अस्तंबा जे ते नंदुरबार जिल्ह्यात अक्राणी तालुक्यामध्ये येतं असतं, सातपुडा डोंगररांगेमध्ये आहे. आणि त्र्यंबकेश्वर जे ते सह्याद्री डोंगररांगेमध्ये नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे, त्या ठिकाणी येत असतं बघा. तालुके लक्षात ठेवायचे, जिल्हे लक्षात ठेवायचे, उंची लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तर या पद्धतीनं ही शिखरं बघत चालायचे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे. तर मुंब्र्याचं जे बंदर येतं ठाणे जिल्ह्यामध्ये, हे रेती बंदर म्हणून सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण आता.
पुढचा प्रश्न, अरबी समुद्रातील खालील बेटे उत्तरेकडून दक्षिणेकडे या क्रमाने मांडा. आता बेटांचा क्रम लक्षात घ्यायचा आहे. हे बघा, कोकण किनारपट्टी अशी आहे, इथं मुंबई उपनगर शहर येतं असतं आणि असा भाग येतो असतो. आता इथं मुंबई शहराचा पार्ट आहे, हा मुंबई उपनगराचा पार्ट आहे, इकडं रायगड येतो असतो, इकडे खाली रत्नागिरी येतो असतो आणि खाली सिंधुदुर्ग येतो असतो. ठीक आहे. हा मुंबई उपनगर आपलं शहर आहे, हा मुंबई उपनगर आहे. मुंबई उपनगरामध्ये पहिलं बेट लागत असतं मड, दुसरं लागत असतं अंबू आणि तिसरं लागत असतं साष्टी. ठीक आहे. इथं मुंबई शहर आहे, मुंबई शहरा म्हणजे लागत असतं बुचर. त्याच्यानंतर इथं रायगड आहे, रायगडमध्ये पहिले लागत असतं घारापुरी, घारापुरी नंतर लागत असतं उंदेरी, नंतर खांदेरी, नंतर जंजिरा, नंतर कासा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुर्टे नावाचं लागत असतं. हे असं लक्षात घ्यायचं. आता बघा, घारापुरी कुर्टी, कुर्टी सर्वात शेवटी येईल, ब शेवटी आलं पाहिजे. ब शेवटी कुठं कुठे इथंच, याचा अर्थ उत्तर हेच आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकच बेट आहे आणि ते सिंधुदुर्ग सर्वात शेवटी येईल, कारण दक्षिणेकडे जातानाचा क्रम विचारलेला आहे. तरी बघू आपण. हे बघा, आपण बघितलेले घारापुरी आहे 1 नंबरला, क येईल नंबर 2 ला, उंदेरी, हे बघा ही उंदेरी, घारापुरी नंतर उंदेरी आहे. ठीक आहे. नंतर जंजिरा आहे, खांदेरीने विचारलं, मग त्याने जंजिरा विचारलेलं आहे, हे 3 नंबरला येतं आणि हे खाली कोर्टे एकदम, हे सर्वात शेवटी कोर्टे येतं. तर या पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो जोड्या लावा. आणि जोड्या लावामध्ये एका बाजूला शिखर दिलेत, एका बाजूला प्रदेश दिलेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्या लक्षात आलं पाहिजे की कर्नाळा हा जो आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये येत असतं. मग आता कर्नाळा रायगड, आता कर्नाळा रायगड म्हटलं त्याच्यावर उत्तर येतं का? येतंय. झालं, उत्तर क्लिअर येते. ठीक आहे. त्याच्यानंतर ही तुंगी जी आहे, ही तुंगी पनवेल जवळ येत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नवरा जे आहे ते नवरा हे 3 नंबर दिलेले नाशिक जिल्ह्यामध्ये आणि उरलेले लिंगाणा जे आहे ती इगतपुरी जवळ. यातलं एक जरी माहीत असलं तरी उत्तर काढता येतात बघा. तर त्या हिशोबाने पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. हे छोट्या छोट्या टेकड्या विचारलेल्या आहेत त्या. परत जोड्या लावा आहे. जोड्या लावामध्ये एका बाजूला थंड हवेचे ठिकाणे आणि जिल्हे आहेत, यांचे जोड्या लावा सांगितलेलं आहे. मग आपल्याला माहिती आहे सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर येतं असतं. 4 सुरुवात होणार हे आहेत, हे 2 पर्याय कटलेत बघा. रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान येत असतं, 4 नंतर 1, उत्तर क्लिअर झालं, हे उत्तर आहे. पुढे जायचं असलं तर जाऊ शकता तुम्ही. सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये आंबोली येत असतं थंड हवेचे ठिकाण, आणि अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा येत असतं सातपुडा डोंगररांगेमध्ये. तर अशा पद्धतीनं जोड्या लावायच्या. तर अगोदर थंड हवेचे ठिकाण क्रमानं दक्षिणेकडे जाताना उत्तरेकडे जाताना जिल्ह्यानुसार असंही बघत चला. शिखर पण आणि घाट पण आणि उपरांगा सह्याद्रीच्या, म्हणजे सह्याद्री बद्दलचं सगळं मॅटर या ठिकाणी एकत्र येऊन जातं बघा. मग आता पुढचा मुद्दा येतो, महाराष्ट्रातील पश्चिम घाट ओलांडण्यासाठी खालील घाट दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमानं लावा. थोडक्यात सह्याद्रीतले घाट जे आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? एकदम दक्षिणेकडे कुठला येईल? तर दक्षिणेकडचं हे बघा, पहिले पहिले घाट बघा, इथं फोंडा आहे, इथं बोर घाट आहे, इथं आंबा आहे, इथं थळघाट आहे. हे बघा थळघाट एकदम उत्तरेकडे, याचा अर्थ हा पर्याय नाहीये. आंबा घाट मधल्या भागात आहे, हा पर्याय नाही. बोर घाट पण उत्तरेकडेचे, हा पर्याय नाही. म्हणजे असं नसं उत्तरेचं काय असलं पाहिजे? 1 नंबर उत्तर असलं पाहिजे. कारण दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणताय, दक्षिणेकडचं पहिलं येईल आणि सगळ्यात उत्तरेकडचं थळघाट आहेत, हे सर्वात शेवटी येईल. ठीक आहे. तर या पद्धतीनं फोंडा घाट, हा फोंडा घाट येतो असतो सावंतवाडी ते बेळगाव, आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी, बोर घाट मुंबई पुणे दरम्यान आहे आणि थळघाट मुंबई नाशिक दरम्यान आहे. तर या पद्धतीने हा घाटाचा क्रम लक्षात ठेवा. त्याच्यानंतर खालील खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? आता खाड्या म्हटलं तर कोकणातला हा प्रश्न येतो बघा. ठीक आहे. मग आता खाड्याबद्दल थोडक्यात लक्षात घ्या. असं समजून घ्यायचं, सह्याद्रीच्या डोंगररांगा आहेत या सह्याद्रीच्या डोंगररांगा आहे आणि इकडं समुद्र आहे. इकडून उत्तरेकडून पहिली दमनगंगा नदी येत असते बघा, नंतर येत असते सूर्या, नंतर येत असते वैतरणा, नंतर येत असते तानसा. ठीक आहे. नंतर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे उल्हास येत असते. मग त्याच्यानंतर खाली पाताळगंगा. तर अशा पद्धतीनं नद्या आणि नदीच्या मुखाजवळ जो प्रदेश आहे त्याला खाडी म्हटलं जात असतं. तर थोडक्यात खाडी म्हणजे काय? अशी नदी आली, या नदीचं
सागराचं जे भरतीचं पाणी आहे ते नदीच्या मुखातून आतपर्यंत जात असतं. जिथपर्यंत आत जातं तेवढ्या एरियाला म्हणायचं खाडी. ठीक आहे. मग आता नदीच्या मुखाजवळ खाड्या असतात. मग नदी एकदा लक्षात घेतल्या, नदीच्या मुखाजवळ कुठल्या कुठल्या खाड्या आहेत ते लक्षात घेतल्या पाहिजेत. मग यांच्यापैकी उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम विचारलेला आहे. आता पहिल्या याच्यावर भर द्या, इथं वसई आहे, इथं वसई आहे, इथं वसई आहे, वसई. याचा अर्थ वसईनं सुरुवात होणारा पर्याय असला पाहिजेत. आता सर्वात शेवटचं भर द्या, इथं जयगड आहे, देवगड आहे, देवगड आहे, जैतापूर आहे. हे बघा, जैतापूर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, जयगड रत्नागिरी जिल्ह्यात आहे, त्यामुळे हे दोन पर्याय कटले. सर्वात शेवटी सिंधुदुर्ग जिल्हा येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड देवगड आहेत. या दोन पर्यायापैकी उत्तर आहे आता. मग आता कोणतं आहे नेमके बघा. वसई नंतर जयगड, जयगड नंतर जैतापूर आणि जैतापूर नंतर देवगड. हे उत्तर बरोबर येत असतं बघा. ठीक आहे. कारण हे जयगड वसईची जी खाडी आहे ती उल्हास नदी काठी आहे. ठीक आहे. जयगडची जी खाडी आहे ती शास्त्री नदी काठी आहे. जैतापूरची जी खाडी आहे ती काजवी नदी काठी आहे. आणि देवगडची जी खाडी ती देवगड नदीच्या काठावरती आहे. तर अशा पद्धतीनं 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी बरोबर येऊन जाईल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 20 येते, महाराष्ट्राच्या पठाराबाबत अयोग्य विधान ओळखा. इथं क्लिअर कट लक्षात घ्यायचं, योग्य किंवा अयोग्य विधान कोणते कोणते. मग अयोग्य विधान काय आहे? पूर्व विदर्भातील पठाराचा उतार पूर्वेला आहे. ठीक आहे. पूर्व विदर्भ, आता हे बघा आपल्याला डोळ्यासमोर महाराष्ट्राचा एरिया यायला पाहिजेत. ठीक आहे. आता हे पूर्व विदर्भ म्हणजे हा एरिया आहे. या एरियाच्या पठाराचा उतार पूर्वेला आहे, ही चूक आहे. उतार दक्षिणेला आहे, म्हणजे या भागातल्या नद्या दक्षिणेला वाहतात, ही चूक आहे. ठीक आहे. उत्तर पठाराचं उत्तर पश्चिमेला आहे. उत्तर पठार म्हणजे हा एरिया आहे, याचं उत्तर पश्चिमेला आहे. बरोबर आहे, कारण इकडं तापी नदी पश्चिम दिशेनं वाहत असते. दक्षिण पठाराचं उत्तर पूर्वेला आहे, हे दक्षिणेकडचे पठार आहे आणि याचं उत्तर पूर्वेला आहे, हेही बरोबर आहे. त्याच्यानंतर पश्चिम पठार बेसॉल्ट खडकाने तयार झालेले आहे. बरोबर आहे. हे पश्चिमेकडचं जे पठार आहे हे बेसॉल्ट खडकाने तयार झालेले आहे बघा. तर हेही बरोबर येते. आता अयोग्य कोणतं आहे ते 1 नंबरचं येतं असतं बघा. पूर्व विदर्भातील पठाराचं उतार दक्षिणेला आहे असं पाहिजे होतं ते, इथे त्यांनी पूर्वेला दिलेले आहे, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. पुढचा मुद्दा येतो, महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. आता दक्षिणेकडे जातानाचा क्रम विचारायला 21ला हा प्रश्न होता बघा. आता उत्तरेकडे कुठला आला पाहिजे पहिलं? मग थळघाट. हे बघा, हा पर्याय कटला मग. ठीक आहे. थळघाट थळघाट थळघाट. आता या 3 पैकी काय आहे ते बघा. शेवटचा मुद्दा बघा, आंबोली घाट, इथं कुंभारली अंबा. आंबोली घाट पहिल्या सर्वात शेवटी यायला पाहिजेत, कारण आंबोली घाटच्या पलीकडे मग महाराष्ट्र संपून जातो, त्यामुळे सर्वात शेवटचं आहे. म्हणजे उत्तर ते, हे आता उत्तर कटलेत आपले. म्हणजे उत्तर काढण्याची या टेक्निक मधले घाट जास्त काही बघण्याची गरज नाही. हा, इकडे 2 पर्यायात आंबोली आंबोली आलेत, मग आणखीन मध्ये जावं लागेल आपल्याला. पण उत्तर काढण्याचे टेक्निक जेणेकरून 100% उत्तर आले पाहिजेत या हिशोबाने विचार करावा लागेल आपल्याला. त्याच्यानंतर पुढे जोड्या लावा म्हणून एका बाजूला बेट दाखवलेले आणि एका बाजूला ते ठिकाण दाखवलेले, एक्झॅक्टली जिल्हा वगैरे काही सांगता येणार नाही आपल्याला, तसं ते ठिकाण दाखवलेले बघा. आता हे खांदेरी उंदिरी कुठे आलंय? तर हे आलंय रायगड जिल्ह्यात. रायगड जिल्ह्यालाच अलिबाग म्हणतो आपण. ठीक आहे. घारापुरी लेणी कुठे आले? उरण तालुक्यात. रायगड जिल्ह्यामध्ये पण उरण तालुक्यामध्ये ते एक्झॅक्टली आहे. कुर्टे आपल्याला माहिती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते मालवण जवळ आहे, म्हणजे इथे येणार आहे. आणि कासा रायगड जिल्ह्यातचे जंजिरा किल्ल्याजवळ येत असतं बघा. असा पर्याय आपल्याला पाहिजे. 2 1 4 3 2 1 4 3 हा पर्याय लागतो. एक्झॅक्टली इथं जिल्हे टाकलेले नाही त्यांनी, त्या त्या ठिकाणचे प्रमुख ठिकाणं टाकलेली आहेत त्यांनी, गावं टाकलेले. पुढचा मुद्दा येतो, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आता ह्या ज्या आहेत ह्या खाड्या दाखवलेल्या आहेत आणि समोर जिल्हे टाकलेले आहेत त्यांनी, म्हणजे कोणत्या जिल्ह्यात कोणती खाडी आहेत. ठीक आहे. आता हे बघा, धरमतरची खाडी रायगड जिल्ह्यात आहे, हे बरोबर आहे. दाभोळची खाडी ही रत्नागिरी जिल्ह्यात येते, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही, हे चुकीचं आहे. जयगडची खाडी रत्नागिरीत, हे बरोबर आहे. वसईची खाडी पालघर जिल्ह्यात, हे बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर कुठलं असलं पाहिजे? दाभोळ सिंधुदुर्ग. ठीक आहे. दाभोळची खाडी रत्नागिरी पाहिजे होतं. आणि वशिष्ठी नदीच्या मुखाजवळ येते ती, ही जी खाडी आहे ती वशिष्ठी नदीच्या मुखाजवळ येत असते. ठीक आहे. धरमतरची खाडी जी आहे ते आपल्याला माहिती आहे
रोहाच्या नदीजवळ येत असते, ही शास्त्री नदीजवळ येत असते, ही उल्हास नदीजवळ येत असते. त्याच्यानंतर ब्रिटिशांनी सह्याद्री पर्वताला कोणते नाव दिले? तर ब्रिटिशांनी सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट नाव दिलेले 1865ला. ठीक आहे. आणि पूर्वेकडचे ज्या डोंगररांगा आहे, ओरिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्ये, त्याला पूर्व घाट नाव दिलेले आहे त्यांनी. महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान हा घाट माता आहे? माता नेरळ शहराजवळ आहे. ठीक आहे. नेरळ पासूनच वरती माथेरानला जावं लागत असतं. नेरळपर्यंत रेल्वे ट्रॅक आहे मुंबई पुण्याला जोडणारा. नेरळला उतरलं की माथेरानला वरती जावं लागतं बघा. हे नेरुळ खाली रायगड जिल्ह्यामध्ये येत असतं. चला जोड्या लावाय आता. एका बाजूला डोंगररांगा आहे आणि एका बाजूला जिल्हे टाकलेले आहेत त्यांनी. मग आता डोंगररांगावरून लक्षात आलं पाहिजे, सातमाळा डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात आहे? सातमाळा अजिंठा म्हणजे नाशिक जिल्ह्यात येतात या. गरमसूर अमरावती नागपूर, नागपूर जिल्ह्यात आहे. गाविलगड अमरावती जिल्ह्यात आहे आणि हरिश्चंद्रगड नगर जिल्ह्यात आहे. 2 3 4 1 2 3 4 1 पहिलाच पर्याय बसतो. डोंगररांगा थोडक्यात विचारलेले, तर टेकड्या डोंगररांगा प्रत्येक जिल्ह्यानुसार लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न येतो, गोदावरी व तापी नद्यांच्या खोऱ्यांना वेगळी करणारे डोंगररांग कोणती आहेत? मग आता याबद्दल थोडक्यात लक्षात ठेवा. हे बघा, हा असा महाराष्ट्र येतो असतो. इथं डोंगररांगा येतात सह्याद्रीच्या, इथं डोंगररांगा येतात सातपुडा, या सातपुडा डोंगररांगा आहे. इथं सातमाळा अजिंठा डोंगररांगा आहे. इथं हरिश्चंद्र बालाघाटच्या डोंगररांगा आहे. इथं महादेवाच्या डोंगररांगा किंवा शंभू महादेवाच्या डोंगररांगा म्हणा. ठीक आहे. आणि इथून आपल्याला माहिती आहे, इथून हे तापी नदीचं खोरे, इथं हे गोदावरी नदीचं खोरं आहे, हे भीमा नदीचं खोरं आहे आणि हे कृष्णा नदीचं खोरं आहे. असं नद्यांचं खोरं हे लक्षात घ्यायचे. आता गोदावरी आणि तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारे डोंगररांग कुठले आहेत? तापी आणि गोदावरी यांना वेगळी करणारी आहे सातमाळा अजिंठा. सातमाळा अजिंठा कुठे आहे? हा इथं पर्याय येतो. तर या पद्धतीने हे उत्तर लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वत रांग आहे किंवा डोंगर रांग आहे? हे बघा, हे भीमा नदीचं खोरे, या भीमाच्या दक्षिणेकडे कुठली डोंगर रांग आहे? शंभू महादेवाची डोंगर रांग किंवा महादेवाची डोंगर रांग म्हणू आपण. हे शंभू महादेव किंवा महादेवाची डोंगर रांग येत असते. ठीक आहे. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेबाबत काही विधाने पुढे दिलेली आहेत. त्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान ओळखायचे आपल्याला. मग आता चुकीचं काय? कोकण किनाऱ्यावरती नद्यांनी मोठे त्रिभुज प्रदेश तयार केलेले नाहीत. बरोबर आहेत. ठीक आहे. कोकण किनारपट्टीचा अरबी समुद्राला लागून जो कमी उंचीचा मैदानी प्रदेश आहे त्याला वलाटी म्हणतात. हे चुकीचं आहे. याला खलाटी म्हणतात. कोकणाचे दोन भाग पाडले जातात. खालचा भाग जो असतो तो खलाटी म्हणतात, वरचा जो भाग आहे तो वलाटी. ठीक आहे. महाराष्ट्राच्या पठारावर नदी खोरे रुंद आहेत. बरोबर आहे. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वत आहे. बरोबर आहे. चुकीचं कुठलं आहे? मग आपल्याला चुकीची ओळख सांगितलेलं आहे. चुकीचे येतं 2 नंबर, म्हणजे आपलं उत्तर येतं 2 नंबर. इथं वलाटीच्या ऐवजी खलाटी पाहिजे होतं, मग बरोबर आलं असतं हे. ठीक आहे. कोकणाबद्दल थोडक्यात लक्षात ठेवा. हे असा कोकण आहे बघा. कोकणामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, किनाऱ्यापासून पूर्वेकडे जाताना सुरुवातीचा भाग सकल आहे आणि नंतर डोंगररांगेकडे सह्याद्रीकडे जातोय म्हणून उंचावट्याचा भाग होत जातो आणि इथं डोंगररांगा आहे अशा. तर हा जो वरचा भाग आहे याला म्हणायचं वलाटी, आणि जो किनाऱ्याजवळचा भाग आहे तो खाली आहे म्हणून त्याला म्हणायचं खलाटी. मग हे काय म्हणतं, कोकण किनारपट्टीचा अरबी समुद्राला लागून जो कमी उंचीचा भाग आहे हा, याला वलाटी म्हणतात. वलाटीने खलाटी पाहिजे होतं. आणि डोंगर रांगेलगेच सह्याद्री डोंगर रांगेलगेच जो काही भाग आहे त्याला म्हणायचं वलाटी. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. डोंगर ओळी संबंधीची काही विधाने पुढे दिलेली आहेत. त्यातील चुकीची विधान इथं खुणा करत न्यायचं आपण. बरोबर विचारलं की चूक विचारलं ते लक्षात घ्या. चुकीचे विधान कोणतं आहे ते विचारलेलं आहे. मग यामध्ये हे बघा, चिकोडीचे डोंगररांगा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. बरोबर आहे. बालाघाटचे डोंगर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात आहे. बरोबर आहे.
आगाशीवची डोंगररांगा सातारा जिल्ह्यात येते. इथं सांगता औरंगाबाद नांदेड जिल्ह्यात आहे, हे चुकीचं आहे. आणि हिंगोलीची डोंगर हिंगोली जिल्ह्यात, हे बरोबर आहे. आता चुकीचं कुठलं आहे मग? 3 नंबर आहे. आता 3 नंबर चुकीचं कसं आहे ते लक्षात घ्या. आगाशिवच्या डोंगररांगा सातारा जिल्ह्यात असतात बघा. बामणोली, आगाशिव या सातारा जिल्ह्यातल्या डोंगररांगा आहेत. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वेरूळच्या डोंगररांगा आहे, चौक्याच्या डोंगररांगा आहे, साताराच्या डोंगररांगा आहे, अजिंठ्याच्या डोंगररांगा आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये मुदखेडच्या डोंगररांगा आहे, निर्मळ डोंगररांगा आहे, असं लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा विस्तार कोणत्या नदीपासून कोणत्या नदीपर्यंत आहे? कोकण किनारपट्टी म्हटलं की उत्तरेकडे एकदम दमनगंगा नदी आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेवटी तेरेखोल नदी आहे. दमनगंगा ते तेरेखोल हा पहिलाच पर्याय या ठिकाणी बरोबर येतोय. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न येतो, महाराष्ट्र राज्याचा भूभाग शास्त्रीय दृष्ट्या स्थिर स्वरूपाचा आहे, काय कारण आहे? या प्रदेशात मोठ्या प्रमाणात संतुलन दिसून येते. हा प्रदेश विविध खडकापासून तयार झालेला आहे. नाही. या प्रदेशात तीव्र स्वरूपाच्या भू हालचाली होत नाहीत. भू हालचाली होत नाही म्हणून स्थिर आहे, पण हे काही कारण नाही. हा प्रदेश प्राचीन खडकापासून निर्माण झालेला आहे, हे बरोबर आहे. एकदम प्राचीन खडक आहे या ठिकाणी आणि त्या प्राचीन खडकापासून बनलेला असल्यामुळं साहजिकच नवीन खडकामध्ये जास्तीत जास्त बदल होतात बघा. उदाहरणार्थ भारतातला सर्वात नवीन खडकाचा बनलेला हिमालयन डोंगररांगा आणि त्यामुळे हिमालयन डोंगररांगेमध्ये भूस्खलनाच्या घटना असू द्या, भूकंपाच्या घटना असू द्या, ज्वालामुखीच्या घटना असू द्या, इथं सातत्याने हालचाली चालू राहतात. पण नेपाळ असू द्या, भूतान असू द्या, चायना असू द्या, भारताचे वेगवेगळे राज्य लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम हा जो पार्ट येतो हा अस्थिर पार्ट असतो बघा. आणि आपला पठाराचा जो पार्ट आहे हा सर्वात जुना आहे आणि तो प्राचीन आर्कियन खडकापासून बनलेला आहे, त्यामुळे हा सर्वात स्थिर प्रदेश आहे. म्हणजे ज्या वेळेस तो निर्माण झाला त्यावेळेस तो नवीन असल्यामुळे हालचाली प्रचंड झाल्यात, पण आता कोट्यवधी वर्ष झालीत बघा, 8 कोटी वर्ष होऊन गेलेली आहेत. तर त्यामुळे आता त्याच्या हालचाली हळूहळू कमी कमी होत गेल्यात आणि जवळपास स्थिर प्रदेश बनलेला आहे. पुढच्या मुद्द्याकडे चालायचं आपल्याला. पुढचा मुद्दा आहे, महाराष्ट्र राज्याचा उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील टिंबटिंब हे सर्वात उंच शिखर आहे. आता सातपुडा डोंगररांगेतलं शिखर विचारते. हे कळसोबाई सह्याद्रीमध्ये आहे, महाबळेश्वर सह्याद्रीमध्ये आहे, साल्हेर सह्याद्रीमध्ये आहे. याचा अर्थ कुठला आहे? याचं उत्तर अस्तंबा उत्तर आहे. अस्तंबा हे सातपुडा पर्वतात आहे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत असतं बघा. 1325 मीटर उंचीचे, अक्राणी तालुक्यामध्ये येत असतं. ठीक आहे. सातपुडा पर्वत रांगेला नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळच्या डोंगररांगा असंही म्हणत असतात. त्याच्यानंतर जोड्या लावाचा मुद्दा आलेला आहे. ठीक आहे. एका बाजूला शिखर आहे, दुसऱ्या बाजूला उंची दिलेली आहेत बघा. आता हे पहिले 4 ज्या जोड्या आहेत त्याच्या पुढच्या जोड्या आहेत या. आता राजगडची उंची 1376 मीटर आहे. ठीक आहे. जे जे माहिती त्याच्यावर कन्फर्म करत चला. त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर 1304 आहे, तोरणा 1404 आहे आणि मग शिंगी 1293 बरोबर येतात. राजगड हे पुण्यामध्ये येत असतात, त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये येत असतात, तोरणा पुणे जिल्ह्यामध्ये येत असतात. ठीक आहे. मग आता यामध्ये जर बघितलं आपण तर 1 2 3 4 पर्याय पाहिजेत. 1 2 3 4 हा पर्याय या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. चला पुढचा प्रश्न येतो, महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडतो त्याचं विभाजन करणारा प्रदेश आहे सह्याद्री. कारण सह्याद्रीमध्ये एक तर सर्वात जास्त पाऊस पडतो, बहुतांशी नद्या ज्या आहे महाराष्ट्रातल्या त्या सह्याद्रीत उगम पावतात आणि सह्याद्रीत उगम पावल्यानंतर काही नद्या पूर्व दिशेनं वाहतात, काही नद्या पश्चिम दिशेनं वाहतात. कोकणातल्या सर्व नद्या पश्चिम वाहिनी वाहत असतात आणि पठारावरच्या सर्व नद्या, बऱ्याच नद्या पूर्व दिशेनं वाहतात. उत्तर पठारावरची तापी नदी फक्त पश्चिमेला वाहत असते. तर त्यामुळे साहजिकच याचं उत्तर येतं सह्याद्री, जलविभाजक करणारा प्रदेश येतो. त्याच्यानंतर जोड्या लावा म्हणून आलेलं आहे. जोड्या लावामध्ये बघा, एका बाजूला डोंगररांगा आहे आणि दुसऱ्या बाजूला जिल्हे आहेत. आपल्याला यातला सगळ्यात महत्वाचा एरिया कोणता आहे? तोरणमाळ नंदुरबार जिल्ह्यामध्ये, चिकोडी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. आता एवढ्यानं उत्तर येतं का? 1चं 4 पाहिजेत. 1चं 4 न सुरुवात होणारा एकच पर्याय, त्यामुळे उत्तर क्लिअर येते. ठीक आहे. हा. त्याच्यानंतर मोडोशीचे डोंगररांगा सातारामध्ये, हस्तीचे डोंगररांगा जळगाव जिल्ह्यात आहे बघा. हे असं लक्षात घ्यायचं आहे आपण. ठीक आहे. त्या त्या ठिकाणच्या डोंगररांगा विचारलेल्या आहेत या. थोडक्यात हा फॅक्ट डाटा आहे, हे आपल्याला माहिती पाहिजेत. पुढचा प्रश्न येतो,
खालील नमूद सह्याद्रीतील प्राकृतिक भूरचनाचे उत्तरेकडून दक्षिणेकडे अभिमुखता म्हणजे काय, तोंड करून म्हणतो आपण त्याला, त्या क्रमानं म्हणायचं त्याला. क्रम कोणता बरोबर आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना योग्य क्रम कोणता कोणता आहे. आता हे कुंभारली घाट दिलंय, वरंदा घाट दिलंय, रायगड किल्ला दिला, 2 किल्ले दिलेत, 2 घाट दिलेत बघा. मग आता अगोदर पहिले जिल्ह्यावरती काम करू. हे जे आहे सातारा आणि रत्नागिरी कराड यांना जोडणारा घाट, या कराड ते रत्नागिरी, सॉरी चिपळूण रत्नागिरी जिल्ह्यातलं ठिकाण एक्झॅक्टली यांना जोडणारा घाट आहे. वरंदा घाट जो आहे तो भोर ते महाडच्या दरम्यान आहे, भोर पुणे जिल्ह्यातलं येते. रायगड किल्ला रायगड जिल्ह्यातच येत असतो आणि प्रतापगड सातारा जिल्ह्यात येत असतो, हे असं लक्षात घ्यायचं आहे आपण. आता आता कराड सातारा जिल्ह्यातच आहे, प्रतापगड पण सातारा जिल्ह्यातच आहे. कराड एकदम खालच्या भागात येत असतं, प्रतापगड जे आहे ते महाबळेश्वर येत असतं. म्हणजे अन सुरुवात पाहिजे आपल्याला सर्वात दक्षिणेकडून उत्तरेकडे, नाही उत्तरेकडून दक्षिणेकडे या ना. मग एकदम उत्तरेकडे जर बघितलं आपण तर या ठिकाणी रायगड येईल बघा, क येईल पहिलं, नंतर ब येईल, क नंतर ब कुठे आहे, क नंतर ब येत आहे, नंतर ड येईल आणि सर्वात शेवटी अ येईल, म्हणजे उत्तर येतं 2 नंबर. ठीक आहे, तर या पद्धतीनं उत्तर त्या ठिकाणी घ्यायचे आपण. त्याच्यानंतर सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे, तर सह्याद्रीची महाराष्ट्रातील लांबी येते 440 किलोमीटर. सह्याद्रीबद्दल लक्षात ठेवायचं, तापी नदी इथं, तापी नदीपासून सह्याद्री सुरुवात होतो, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू असा. ठीक आहे, इथं कन्याकुमारी शेवटचं टोक. टोटल येतो 1600 किलोमीटर लांबी, यापैकी महाराष्ट्रातली लांबी येते 440 किलोमीटर. ठीक आहे, महाराष्ट्रात सह्याद्रीची सुद्धा 3 भाग पाडले जातात. तापी नदीपासून मलप्रभा नदी, आणि मलप्रभा नदीपासून इथं पालघाट आहे इथपर्यंत, आणि पालघाट ते कन्याकुमारी. याला म्हणायचं उत्तर सह्याद्री, याला म्हणायचं मध्य सह्याद्री, आणि याला म्हणायचं दक्षिण सह्याद्री किंवा अन्नामलाई म्हणायचं. उत्तर सह्याद्री 650 किलोमीटर लांबीचा आहे, मध्य सह्याद्री 650 किलोमीटर आहे, दक्षिण सह्याद्री 300 किलोमीटर आहे, अशी टोटल 1600 किलोमीटर होईल तो. उत्तर सह्याद्री बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे बघा, मध्य सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री ग्रॅनाइट खडकापासून बनलेला आहे. उत्तर सह्याद्रीची उंची 1100 ते 1200 मीटर आहे, मध्य सह्याद्रीची उंची 1400 ते 1600 मीटर आहे, आणि दक्षिण सह्याद्रीची उंची 1800 ते 1900 मीटर आहे. म्हणजे दक्षिणेकडे जाताना सह्याद्री उंची वाढत जात असते, हे असं लक्षात घ्यायचं आहे आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे, तर नंदुरबार जिल्ह्यात आहे, अक्राणी तालुक्यामध्ये येत असतं, आणि याची उंची येत असते 1325 मीटर. आणि इथं तोरणमाळ नावाचं महाराष्ट्रातलं 2ऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं थंड हवेचं ठिकाण पण येत असतं. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालील किल्ल्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडचा क्रम लावा. दक्षिणेकडून उत्तरेकडे जातानाचा क्रम. आता हे किल्ले आहेत, हे सगळे किल्ले दाखवलेले आहेत बघा. मग अगोदर आपल्याला जिल्हे लिहावं लागेल. सिंहगड येतो पुणे जिल्ह्यामध्ये, पुरंदर पण पुणे जिल्ह्यातच येत असतो, दौलताबाद येत असतो छत्रपती संभाजीनगरमध्ये, आणि प्रतापगड येतो असतो सातारा जिल्ह्यामध्ये. मग आता अगोदर जिल्ह्यानुसार बघा, दक्षिणेकडून सुरुवात केली तर सातारा जिल्हा येईल, म्हणजे ड येईल पहिलं, ड न सुरुवात बघा, हे 2 पर्याय कटलेत आपले, अर्ध उत्तरामध्ये आलोय आपण. आणि सगळ्यात उत्तरेकडे काय यायला पाहिजे, छत्रपती संभाजीनगर, क यायला पाहिजे शेवटी, पण क इथं दोन्हीकडे पण आहे, याचा अर्थ मधले पण आता लक्षात घ्यावा लागेल. मधला मध्ये आता पुणे, ज्या पुणे शहराजवळ सिंहगड आहेत, आणि पुण्याकडून बारामतीला जाताना मग पुरंदर लागतं, थोडक्यात पुरंदर थोडं दक्षिणेकडे. ठीक आहे, म्हणजे ड नंतर ब यायला पाहिजे, ड नंतर ब येतंय, नंतर अ आणि नंतर क. तर अशा पद्धतीने इथं आपल्याला थोडा अंदाज घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वे करून खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेले आहे, तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचा जवळपास 90% भाग बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे. उत्तर आपलं आहे बेसॉल्ट खडक. पण आता इथे बेसॉल्ट खडक दिसतंय का, नाही, हे धारवाड खडक आहे, हे कडप्पा खडक आहे, हे कृष्णप्रस्तर आहे, आणि हे आशिता आश्रम आहे.
तर आपलं उत्तर येतं आशिताश्म. कारण आशिताश्म हे शुद्ध मराठी भाषेतला शब्द आहे. यालाच पर्याय इंग्लिशमध्ये म्हणतात बेसॉल्ट. आलं लक्षात? किंवा प्रश्न आपल्याला आयोगाचे मराठीमधून पण असतात, इंग्लिशमधून पण असतात. त्यामुळे इंग्लिशमध्ये बघत चला बेसॉल्ट दिलेले आहेत. ही कृष्ण प्रस्तर म्हणजेच ग्रॅनाइट खडक आहे. ठीक आहे. आणि हे धारवाड कडप्पा खडक हे इंग्लिशमध्ये हेच नाव आहे, मराठीत हेच नाव आहे. तर या पद्धतीनं आपलं उत्तर येतं बेसॉल्ट किंवा आशिताश्म. आता पुढचा प्रश्न आहे, खालील विधानाची सत्यता तपासा आणि कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. आता हा राज्यसेवेचा प्रश्न आहे. ठीक आहे. कोणते कोणते विधान आहे? दख्खनचे पठार हे बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहे, बरोबर आहे एकदम. आता सत्यता तपासताना अ बरोबर आहेत. इथं अ सगळीकडे आले का? नाही. इथं अ चूक दाखवले, याचा अर्थ हा पर्याय कटवला. म्हणजे पहिल्याच विधानावरून नेमके काय येऊ शकतं काय नाही इथं बघत चला, डायरेक्ट सगळे वाचत बसायचे नाही. नंबर ब आहे, दख्खनच्या पठारावरील बेसॉल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेल्या लावारसाच्या संचयनाने झालेली आहे, हेही बरोबर आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत. इथं अ बरोबर आहे, ब चूक आहेत. इथं दोन्ही चूक दाखवलेले आहे, याचा अर्थ बरोबर येत आहे 1 नंबर. थेरॉटिकल प्रश्न म्हणायचे याला. टिंबटिंब केलेला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत होते. मग रायगड किल्ल्याचं हे नाव पडलेले. आता हे जिब्राल्टर काय ते लक्षात घेतलं पाहिजे. पूर्ण जगाचं जर आपण हे केलं, युरोप खंडाचं असा युरोप खंड आहे असा, इथं भूमध्य सागर आहे आणि इकडं आफ्रिका खंड आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी या भूमध्य सागराला आणि इकडं अटलांटिक महासागर आहे. अटलांटिक महासागर आणि हा येतो भूमध्य सागर. यांना जोडणारा हा इथला चिंचोळा जो पट्टा आहे, इथं जिब्राल्टर नावाचे बेटे लागत असतात बघा. ठीक आहे. या बेटांनी हा भाग जॉईंट केलेला आहे. इथं समुद्रधुनी म्हणतात जिब्राल्टरची. तर दोन मोठ्या जलाशयांना जोडणारा पाण्याच्या चिंचोळा पट्टा म्हणजे जिब्राल्टरची समुद्रधुनी. त्याच पद्धतीनं मग या ठिकाणी महाराष्ट्राचं जर बघितलं आपण, इथं रायगड किल्ला येतो असतो, इकडं कोकण येत असतो आणि त्याच्या पूर्वेला पठारी प्रदेश येतो असतो. यांना जॉईन करणारा हा रायगड होता, म्हणून त्यांनी रायगडला महाराष्ट्राचे जिब्राल्टर म्हटलेले आहेत. चला पुढचा प्रश्न येतो, महाराष्ट्राची उत्तरेला टिंबटिंब पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेला टिंबटिंब टेकड्या आहेत. मग आपण लक्षात घेतलं पाहिजेत, असा हा महाराष्ट्राचा आपला नकाशा येतो बघा. इथं सातपुडा डोंगररांगा आहे, इथे सातपुडा डोंगररांगा आहे. सातपुडा डोंगररांगेला इथं तोरणमाळचे डोंगररांगा म्हणतात नंदुरबार जिल्ह्यामध्ये. अमरावती जिल्ह्यामध्ये त्याला गाविलगडच्या डोंगररांगा म्हणतात. मग आता उत्तरेकडे सह्याद्री आणि नंदुरबार आहे का? नाही. सातपुडा आणि गाविलगड, यस, या सातपुडा या गाविलगड. ठीक आहे. बालाघाट भामरागड नाही, गाविलगड नाही. उत्तर येतं 2 नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे. हे बघा, महाराष्ट्र पठार म्हणजे सह्याद्रीच्या पूर्वेकडचा भाग. मग आता महाराष्ट्राची टोटल लांबी आपल्याला माहिती 800 किलोमीटर आहे, पण पठाराचीच लांबी म्हटलं तर 750 किलोमीटर आहे. मग 750 पर्याय कुठे? पहिल्याच पर्याय. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. आता उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हटलं तर सर्वात उत्तरेकडे सातपुडा डोंगररांगा आहे. सातपुडा पर्वत आहे का? नाही. नंतर मग सातमाळा अजिंठा डोंगररांगा येतात. सातमाळा डोंगररांगा इथे आहे. ठीक आहे. म्हणजे हा पर्याय बसणार नाही. या 3 पर्यायापैकी बसेल, पण सातमाळा नंतर मग या ठिकाणी हरिश्चंद्र बालाघाटी हा पण पर्याय लागणार नाही. मग अजिंठा, सातमाळा, ठीक आहे, नंतर हरिश्चंद्र आणि शंभू महादेवाच्या डोंगररांगा हा पर्याय बरोबर बसतो बघा. सर्वात खाली शंभू महादेवाच्या डोंगररांगा आहे. तर अशा पद्धतीनं आपले हे प्रश्न लक्षात घेतले पाहिजे आपण. हे आहे प्राकृतिक रचनेबद्दलचे प्रश्न.